हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे बोल वृंदावन बिहारी गोपाल कृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान की जय. तर भक्ती मातेचं आगमन झाल्यानंतर भक्ती माता अतिशय सुंदर प्रकारे भगवंताचं नामसंकीर्तन करून त्या सभामंडपामध्ये आली आणि भक्ती मातेने येऊन सनकादिक ऋषींना विचारलं, हे सनकादिक ऋषींनो, माझ्यासाठी आसन कुठे आहे, मी कुठे आसनस्थ व्हावं. तेव्हा सनकादिक ऋषी म्हणतात, भक्ती माता तुम्ही वैष्णवांच्या हृदयामध्ये आसनस्थ व्हा. कुठे आसन दिलं? वैष्णवांच्या हृदयामध्ये. का? कारण ते वैष्णव जे असतात की नाही, त्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं आगमन तेव्हा होतं जेव्हा तुमचं आसन त्या ठिकाणी परिपक्व होतं. भक्ती माता ज्या हृदयामध्ये प्रकट होते ते हृदय निर्मळ होतं. काय होतं? निर्मळ होतं. कारण भक्तीच्या 9 विधी आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही जी कथा श्रवण करतो ही देखील भक्ती आहे. कथा बोलणं, कीर्तन करणं ही देखील भक्ती आहे. ही भक्ती जेव्हा एखाद्या मनुष्याच्या हृदयामध्ये येते की नाही, ते हृदय साफ करण्याचं, निर्मळ करण्याचं ते कारण बनतं, कार्य सुरू होतं. आणि जेव्हा चित्त निर्मळ होतं, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. अरे चित्त पहिले निर्मळ करा आणि त्या ठिकाणी जेव्हा चित्त निर्मळ होईल की नाही, बाबांनो काळजी करू नका, येऊनी गोपाळ राहे तेथे. माझा पांडुरंग त्या ठिकाणी प्रकट होतो. म्हणून सनकादिक म्हणतात, तुम्ही ज्या हृदयामध्ये आहे, ज्या शरीरामध्ये आहात, ते शरीर कसायाचं असो, शिंप्याचं असो, बरं का, कोणते शूद्र जातीचा असो किंवा ब्राह्मणाचा असो, पण त्या ठिकाणी भगवंताचा प्रादुर्भाव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भक्ती माता तुम्ही वैष्णवांच्या हृदयामध्ये आसनस्थ व्हा. आणि भक्ती माता आसनस्थ झाली. सनकादिक ऋषींनी सुंदर भागवत विवरण केलं. शास्त्रामध्ये सांगतात की जेव्हा कथा ऐकताना काही संदेह येत असतील, तर्क करू नये. शास्त्रामध्ये तुका म्हणे नासे कुतर्क्यांचे कपाळी, तर्क वितर्क करू नये. शास्त्रामध्ये काही जिज्ञासा असेल तर जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. नारदजींनी हा तुमचं केला आणि सनकादिक ऋषींना म्हणाले की सनकादिक ऋषींना मला एक प्रश्न आहे. म्हणले विचारा. अहो, कथा ऐकून एखादा भक्ताला मोक्ष प्राप्त होतोय मान्य, एखादा ज्ञानी पुरुष आहे त्याला मुक्ती अवस्था प्राप्त होतोय, तो मुक्त होतोय मान्य आहे. पण एखादा पापी व्यक्ती तो कथा ऐकल्यानंतर त्याचा उद्धार होऊ शकतो का? सनकादिक म्हणतात, नारदजी, अहो निरंतर त्याची दुष्परिणाम प्रवृत्ती आहे, निरंतर पाप कर्मामध्ये जात आहे, सत्य संभाषण करत नाही, आई वडिलांची सेवा करत नाही, शास्त्र साधू गुरु यांना मानत नाही, जो वर्णसंकर पद्धतीने प्रकट झालेला आहे. वर्णसंकर पद्धती म्हणजे काय? बाप एका जातीचा आणि आई एका जातीची. आणि अशा जाती विच्छेदापासून जो मुलगा जन्माला येतो त्याला वर्णसंकर म्हणतात. अशा प्रकारे जन्माला आलेल्या मुलाने सुद्धा जर 7 दिवस भागवत कथा ऐकली त्याचा उद्धार होतो. नारदजी, तुम्ही पापी व्यक्ती म्हणता, अरे एखाद्याने जर जीवनपर्यंत पाप कर्म केलं, मेला आणि प्रेत योनीला प्राप्त झाल्यानंतर त्याच्या प्रीत्यर्थ कोणी 7 दिवस भागवत कथा केली, आयोजन केलं, तरी देखील त्या प्रेत योनीला प्राप्त झालेल्या मनुष्याचा उद्धार होतो. नारदजी आश्चर्यचकित झाले. असं होऊ शकतं? म्हणले हो. सुंदर उपाख्यान सांगितलं. 7-8 मिनिटं आहेत, आपण त्यामध्ये पूर्ण करू. सनकादिक म्हणतात की तुंगभद्रा नावाचं नदीचं तट आणि त्यामध्ये त्या तटावरती उत्तम नगर नावानं उत्तम नगर, उत्तम सम्रांत ब्राह्मण वृंद त्या ठिकाणी वास करत होते. त्यामध्ये एक ब्राह्मण, त्याचं नाव आत्मदेव. आत्म्यामध्ये ज्याला देवत्व प्राप्त झालं तो आत्मदेव. अतिशय परमित भाषी, कर्मकांडामध्ये निपुण असा ब्राह्मण देवता ते.
आणि त्यांच्या विपरीत त्यांची पत्नी धुंदुली देवी, भांडखोर एक नंबरची. पण पतीसमोर अशा प्रकारे आचरण करायची जसे काही सती अनुसयानंतर हिचाच नंबर आहे, सावित्री नंतर हिचाच नंबर आहे, अशा प्रकारचं आचरण करायचं. पती कार्यासाठी बाहेर गेले तर भांडणं करायची, आणि जेव्हा पती संध्याकाळी येण्याचा टाइम असेल त्यावेळी आरती दारावर घेऊन उभी राहायची. आतमध्ये ब्राह्मण भोळे बाबडे, काही समजत नव्हतं. पत्नीला चांगले मानत होते आणि सर्व काही होतं त्यांच्या घरात, पण मूल नव्हतं, संतान नव्हतं. गृहस्थ आश्रमामध्ये सर्वात मोठं सुख संतान सुख मानलं जातं. संतान नव्हतं. गाय होती त्यांच्याजवळ, तिला देखील वासरू नव्हतं, ती देखील वांज होती. एक दिवस दुखी होऊन आत्मदेव ब्राह्मण जंगलामध्ये गेले, रडू लागले. संतांचं दर्शन झालं आणि संतांना म्हटलं, हा भगवंताच्या प्राप्ती करण्यासाठी रडतोय की काय? एवढा जंगलात येऊन कोण भगवंताच्या प्राप्तीसाठी रडतोय? संत त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आत्मदेव ब्राह्मण आपलं गाराणं सांगतो, मला भगवंत नको, मला संतान पाहिजे म्हणून मी रडतोय. म्हणले धत तेरी, आपलं गणित चुकलं म्हणून. पण आता आलोय तर याचा उद्धार केला पाहिजे. संत म्हणतात, अरे काय तू करतोस? नाता भला क्या जग से हमारा, अरे आए यहाँ क्यों कर क्या रहे, सोचो विचारो हरि को पुकारो, गोविंद दामोदर माधवेति, हे कृष्ण हे यादव हे सखे. अरे बाळा, ह्या जगामध्ये आपण आलो, पण ह्या जगाबरोबर आपलं काय नातं आहे? नाता भला क्या जगसी आम्हाला. जन्माला येण्याच्या अगोदर माहिती होतं की ही आपली आई वडील आहेत म्हणून? नाही. ही आपली नाती गोती आहेत म्हणून नाही. म्हणून महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, आणि काळ आला जवळी ग्रासावया. अरे काळाची बाउडी पडेल वा, जेव्हा नि सोडविना तेव्हा मायवा. कोणी सोडत नाही बाबा, कोणी सोडत नाही. मग काय, कोण सोडील? तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनी. तो प्रभू परमात्माचा आहे म्हणून तुम्ही संतानासाठी रडू नका, त्यालाच संतान बनवा. त्या बाळकृष्णाला आपलं संतान म्हणून त्याचं संगोपन करा. आत्मदेव ब्राह्मण हात जोडतात. तुमच्या संतांचं की नाही हेच असतं. तुम्हाला थोडंसं काही विचारलं की लगेच प्रवचन सुरू करता, निघा तुम्ही आपल्या रस्त्याने. अहो, तुम्हाला प्रवचन नाही ऐकायला सांगितलं, मला बाळ पाहिजे, संतान पाहिजे. संतांनी विचार केला, ह्याचं दुःख नष्ट करावं म्हणून संतांनी फळ दिलं. म्हणले, जा तुझ्या पत्नीला खाऊ घाल, यथावत काही दिवसांनी तुला बाळ सुंदर असं सुपुत्र प्राप्त होईल. घरी घेऊन गेले आणि धुंदुली देवीला दिलं. धुंदुली म्हणते, अहो कुठून आणलं काय? म्हणले संतांनी दिलंय, शंका करू नको, खाऊन घे. म्हणले ठीक आहे, खाऊन घे. पण धुंदुली संदेहात्मक वृत्ती होती बर का, श्रद्धात्मक वृत्ती नव्हती. आत्मदेव ब्राह्मणाची संतांवर श्रद्धात्मक वृत्ती होती आणि त्यांच्या पत्नीची संतांवर संदेहात्मक वृत्ती होती. संदेह त्या ठिकाणी उत्पन्न झाला. ते फळ घेऊन बसली. बाजूची बाई आली, शेजारी आली. म्हणले, काय ग, काय झालं? म्हणले, बघ ना माझ्या पतीने कुठून आणले. म्हणतात त्या बाबाने दिले. म्हणले, काय चांगले ना, संतांनी दिलं, खा. म्हणले, अगं ते खाल्ल्यानंतर काय होईल? मी असं ऐकलंय, गरोदर स्त्री झाल्यानंतर मग तिला काही जास्त खाता येत नाही. म्हणलं बरोबर आहे. जर खाता आलं नाही तर माझं शरीर किती अशक्त होईल. हो. आणि यत्किंचित आपल्या घराला आग लागली, आपल्या गावामध्ये टाकू आला, कोणी काय आला, सर्व पळतील, मी कशी काय पळणार? आणि मी तर ऐकले, शुकदेव गोस्वामी आपल्या आईच्या गर्भामध्ये कित्येक वर्ष वास करून होते बर का. आणि यत्किंचित हे माझं बाळ 1-3 वर्ष जरी माझ्या पोटात राहिलं तर काय होईल माझं? नाना प्रकारच्या शंका संदेह उत्पन्न करू लागली. ती म्हणली, बाई खा नाही तर फेकून दे, तुझं तुझं बघ. दुसऱ्या दिवशी तिची बहीण आली आणि बहिणीला तर हिचा हिस्साच पाहिजे होता. तिच्याकडे धन नव्हतं, मुलं भरपूर होती आणि हिच्याकडे मुलं नव्हती, धन मुबलक होतं. तिने बहिणीला सांगितलं. बहीण म्हणली, या बाबांचं काय ऐकू नको, हे असे सोंगासारखे फिरत राहतात बर का, बर का. आणि त्या ठिकाणी बहिणीचं ऐकलं. बहीण म्हणाली की तू मला काहीतरी धन दे, मी आता गर्भवती आहे, माझं होणारं बाळ तुला देईन, काही काळजी करू नको. बहिणीचं ऐकलं. बहिणीला मूल झालं, तिला आणून दिलं. आणि धुंदुली देवीने
आत्मदेव ब्राह्मणाला सांगितलं की हे बघा मला बाळ झालं. आणि ते ब्राह्मण आत्मदेव त्यांना आनंद झाला. त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा धुंदुली म्हणते की मी 9 महिने वागवलं आणि नाव तुम्ही ठेवणार का? मी धुंदुली, याचं नाव धुंदुकारी. काय विचित्र नाव ठेवलं. आणि जे फळ होतं की नाही संतांनी दिलेलं, त्या बहिणींनी त्याचं परीक्षण करण्यासाठी त्या गाईला चारू घातलं. जी गाय आत्मदेव ब्राह्मणाच्या घरी होती, तिला वासरू होत नव्हतं, तिला खाऊ घातलं. जेव्हा धुंदुलीला धुंदुकारी प्राप्त झाला, त्याच्या तब्बल 3 महिन्याने गाईला देखील सुपुत्र प्राप्त झाला. आणि ते वासरू जन्माला आलं तेव्हा कसं होतं? मनुष्याकृती आकार होता, फक्त कर्ण गाईसारखे होते. म्हणून आत्मदेव ब्राह्मणाने गाईसारखे कर्ण म्हणून त्यांचं नाव गोकर्ण ठेवलं. हे गोकर्ण महान ज्ञानी झाले आणि धुंदुकारी महान खल झाला. आणि त्या ठिकाणी काय झालं? नाना प्रकारच्या दुष्कर्मामध्ये रत झाला धुंदुकारी. आत्मदेव ब्राह्मण अतिशय व्यथित होऊन जंगलामध्ये निघून गेले. भगवंताची भक्ती करून त्यांनी आपलं परमधाम साधलं. आईला देखील त्रास देऊन आई कंटाळली, विहिरीत उडी मारली, तिचं जीवन संपलं. गोकर्ण महाराज हे तीर्थयात्रेला निघाले आणि धुंदुकारी हा दुष्कर्मरत होता. 5-5 वैश्यांना घेऊन त्या ठिकाणी राहू लागला. आणि जेव्हा घरामध्ये 5-5 वैश्यांना घेऊन राहू लागला, नाना प्रकारची दुष्कर्म करून त्यांना धन आणून देत होता. एक दिवस वैश्यांनी विचार केला की हा राजाच्या नजरेत भरलेला आहे, राजा केव्हा याला फासावर चढू शकतो आणि आपण याच्याबरोबर राहतो म्हणून राजा आपल्याला देखील फासावर दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या 5ही वैश्यांनी काय केलं? त्याला भरपूर मदिरा पाजली आणि खाटेवर त्याला निजवलं. 2 हात बांधले, 2 पाय बांधले आणि 5व्या वैश्याने काय केलं? त्याच्या मुखामध्ये गरम गरम तक्त अग्नीचे अंगार येऊन कोंबले. आणि त्या ठिकाणी धुंदुकारीचं शरीर शांत झालं. त्याच घरात खड्डा केला, गाडून टाकलं आणि पुरून त्याला निघून गेल्या. गोकर्ण महाराज फिरत फिरत आले. त्या गावामध्ये आल्यानंतर रात्री आपल्या घरी राहतात तेव्हा त्यांना चित्र विचित्र दृश्य दिसू लागले. कधी गाय, कधी बैल, कधी मेंढक, बर का, मेंढ दिसू लागलं, कधी बोकड दिसायचं, कधी म्हैस दिसायची. म्हणले कोण आहे रे बाबा, का सतवतोस? म्हणले गोकर्ण दादा, मी तुझा भाऊ धुंदुकारी. म्हणजे तुझ्यासाठी तर गयेत मी श्राद्धदान केलं, पिंडदान केलं, तुझा उद्धार झाला नाही का? म्हणले 100 पिंडदान जरी केले तरी माझा उद्धार होऊ शकत नाही, एवढं पाप मी केले. माझा उपाय करा, उद्धाराचा उपाय करा. गोकर्ण महाराजांनी सकाळपर्यंतची वेळ घेतली. सकाळी भुवन भास्कर सूर्याद्वारे त्यांना उपदेश प्राप्त झाला. गोकर्ण महाराज 7 दिवस भागवताची कथा आयोजन करा आणि धुंदुकारी जेव्हा ती कथा श्रवण करेल त्याला प्रेत योनीतून मुक्तता प्राप्त होईल. सुंदर असा भागवताचा मंच सजवला. गोकर्ण महाराज कथा करतायत आणि वेळूमध्ये, बरं का, वेळूची झाडं होती, त्या एका वेळूमध्ये येऊन सप्तग्रंथीचा वेळू, त्यामध्ये धुंदुकारी प्रविष्ट झाला आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी 7 दिवस कथा श्रवण केली. मायबापांनो, पहिल्या दिवशीची कथा निरूपण झाली तेव्हा प्रथम ग्रंथी वेळूची तुटली. दुसऱ्या दिवशीच्या विश्रामस्थळी द्वितीय ग्रंथी तुटली. 7 दिवसांच्या कथेमध्ये 7ही ग्रंथी वेळूच्या तुटल्या आणि 7व्या दिवशी दिव्य कांतिमय चिन्मय शरीर धारण करून धुंदुकारी गोकर्ण महाराजांजवळ हात जोडून उभा राहिला आणि म्हणला, दादा, 7 दिवस मी कथा श्रवण केली आणि या कथेचं महात्म्य एवढं आहे की मला आज भगवंताच्या धामातून विमान आलंय, विष्णुदूत उभे आहेत. पण गोकर्ण महाराज म्हणतात, थांबा, अहो, केवळ यांनीच कथा नाही श्रवण केली, या समग्र गावकरी वासियांनी कथा श्रवण केली, ह्यांच्यासाठी का नाही विमान आणलं? म्हणले, कथा श्रवणामध्ये भेद उत्पन्न झाला. धुंदुकारी ह्याचा मृत्यू समीप आहे, त्याला उद्धाराची अशी ते तन्मयता आहे, म्हणून त्यांनी कथा देखील तन्मयतेने ऐकली, एकाग्र चित्ताने ऐकली 7 दिवस. पण या गावकऱ्यांनी कथा तन्मयतेने ऐकली नाही, म्हणून एकट्या त्याच्यासाठीच विमान आलं, यांच्यासाठी आलं नाही. तो गेला निघून. धुंदुकारी विमान आरूढ होऊन भगवत धामामध्ये गेले. पुन्हा गावकऱ्यांसाठी गोकर्ण महाराजांनी पुन्हा आयोजन केलं आणि यावेळी ताकीद दिली, जर का उद्धार करायचा असेल तर भागवत कथा नीट कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका.
अन्यथा उद्धार होणार नाही. सगळ्यांनी यावेळी मागच्याला ठेच पुढचा सावधान. सावधान होऊन कथा ऐकली, एकाग्र चित्ताने कथा ऐकली आणि यावेळी सर्वांसाठी भगवंताच्या धामातून विमान आलं आणि भगवंताने स्वतः गोकर्ण महाराजांना आलिंगन दिलं. म्हणले तुझ्यासारखा भक्तच ह्या जगातील सर्व अबालवृद्धांचा उद्धार करू शकतो. हे भागवत कथेचं महात्म्य. आणि त्या ठिकाणी प्रल्हाद महाराज टाळी वाजू लागले, उद्धवजी मृदंग वाजू लागले, दिव्य श्लोकांद्वारे सुखदेवजी स्तवन करू लागले आणि त्या ठिकाणी दिव्य वातावरण निर्माण झालं. भक्ती देवी देखील प्रकट झाली, ज्ञान वैराग्याचे वृद्धावस्था नष्ट झाली आणि भगवंताने वरदान मागण्यासाठी सांगितलं. तेव्हा समग्र भक्तांनी एकच वरदान मागितलं, भगवंता ज्या ज्या ठिकाणी तुमची कथा होत असेल, ज्या त्या ठिकाणी तुमचं नाव संकीर्तन होईल, त्या त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित होऊन दर्शन द्यावं, हीच प्रार्थना. जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. अशा प्रकारे आजच्या या प्रथम सत्रामध्ये आपण श्रीमद भागवताचं महात्म्य श्रवण केलं. सत्राला प्रारंभ होईल. भागवताचा प्रथम स्कंद उद्यापासून प्रारंभ होईल. 6 दिवस बाकी आहेत. माय बापांनो, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण आला, अजूनही लोक आहेत ज्यांना या भागवताचा स्पर्श देखील झालेला नाही, अशा लोकांकडे देखील हा संदेश पोचवा आणि त्यांना देखील भागवतामध्ये घेऊन या, त्यांचा देखील उद्धार होईल. उद्या ठीक 7 वाजता प्रारंभ होईल. पुढचं शाल श्रीपती सन्मान करायचा आहे. सर्वभक्तपरायण प्रकाश महाराज परिचारक यांचाही सन्मान होत आहे, त्यांचाही सन्मान. हरी बोल. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमासाठी नेहमी सुषमाश्वास त्यांचे असतात असे हरिभक्तपरायण शास्त्री महाराज यांचाही सन्मान होत आहे. बाबांना विनंती आहे की शास्त्री महाराजांचा पण शाल श्रीपती सन्मान करायचा आहे. या कथेच्या आयोजनामध्ये आता ज्यांचं आपण स्वागत झालं, श्रीमान नारायण घोर यांचं, आणि त्यांनी यांना सुचवलं. महिला मंडळ आहेत, या सर्वांना विनंती आहे की उद्या 3 ते 5 रोज या ठिकाणी हरिपाठ होईल, याची आप सर्व माऊलींनी नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे उद्यासाठी ज्या भावी भक्तांना आर्थिक
तू